राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं सायन इथला 2 एकरचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला भाडेतत्वावर दिलाय। 30 वर्षासाठी हा महापालिकेचा मोकळा भूखंड विहिंपला देण्यास मंजुरी देण्यात आली। तसा शासन आदेशही 3 दिवसांपूर्वी जारी करण्यात आला। या भूखंडासाठी बीएमसीकडून एकरकमी 9,70,00,000 रुपयांचा प्रीमियम आणि दरवर्षी 10,186 रुपयाचं सवलतीच्या दरानं भाडं आकारलं जाईल आणि या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार आहे असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं। असं आहे की सरकार त्यांचं आहे, नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना जे वाटेल ते नियमबाह्य काम देखील नियमात बसून करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। त्यामुळे अशा अनेक जागा जरी दिल्या तरी आता लोकांना आश्चर्य वाटायची गरज नाही। हिंदू परिषदेला सामाजिक कार्यासाठी जर जमीन नगरविकास विभागानं दिली असेल तर त्याचा आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्याचा असा समन्वय साधणं किंवा असा जर आरोप करत असणं ते योग्य नाही। मग त्यांनी पत्रकारांनी दिले, आम्ही जी पत्रकारांना नाममात्र दर नाही, जवळजवळ मोफत जमीन ही पुण्याला दिलेली आहे। मग त्याचा विषय काय ते लोक घेत नाहीत। म्हणजे एका बाजूला एका कुठल्या तरी कम्युनिटीला मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कम्युनिटीच्या विरोधात बोलायचं, हे विरोधी पक्ष नेत्यांचं किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांचं वागणं हे योग्य नाही।